येत्या काही महिन्यात नगरपंचायत परिषदची निवडणूक लागणार आहेत आणि सर्व पक्षाची जुमात तयारी सुरू झालेली आहे। आमच्यासोबत आमगाव देवरी विधानसभाचे आमदार संजूभाऊ पुराम आहेत। भाऊ, काय सांगणार, आपल्या मतदारसंघात दोन नगरपंचायत आणि नगर परिषदची निवडणूक आहे, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? आमच्याकडे एक नगर परिषद आहे ज्याच्या कोर्टामध्ये विषय प्रलंबित आहे, जो आमगाव नगर परिषद आहे, आणि दुसरा आहे सालेकसा नगर पंचायत। तर त्याच्यामध्ये सालेकसा नगर पंचायतमध्ये 100% भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून आणणार आहोत आणि आमगाव देखील नगर परिषदच्या ऐवजी नगर पंचायत होतो की काय अशी परिस्थिती आहे। आणि ते सुद्धा जर निवडणूक लागले तर तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आमगाव नगर पंचायतला सुद्धा निवडून आणायचा आहे। आपली काही युती राहणार का? भविष्यामध्ये पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे माहीत नाही, परंतु आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आणि त्याच्यामुळे इथे युती करावी किंवा न करावी हे कार्यकर्त्यांना विचारूनच समोरचा निर्णय घेऊ। आता मात्र आम्ही मजबूत आहोत। कार्यकर्त्याची भावना काय आहे? कार्यकर्त्याची भावना अशी आहे की शेवटी आम्ही महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष असं मिळून आपलं सरकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपण युतीत लढायला पाहिजे असं वाटते। परंतु कार्यकर्ता याला असं वाटते की भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो वरिष्ठांसोबत चर्चा करून तो संभ्रम दूर करण्यात येईल। निश्चितपणे आमगाव देवरी विधानसभाचे हे आमदार होते आणि भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभामध्ये मजबूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सर्व पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।